Hot problems, question number 28. The angle of elevation of a jet plane from point on the ground is 60 degree. After a flight of 30 seconds, the angle of elevation changes to 30 degree. If the jet plane is flying at a constant height of 3600 into root 3 meter, find the speed of the jet plane. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की जेट प्लेन जे ते एका कॉन्स्टंट हाईट वरती आहे, ती हाईट आहे 3600 इंटू रूट 3 मीटर, एवढ्या हाईट वरून ते उडत आहे. आता पहिल्यांदा तो जो आहे तो पॉइंट जो आहे त्याचा पहिला पॉइंट जो आहे तो ए पॉइंट आहे. ए पॉइंट पासून तो चाललाय डी पॉइंट कडे, म्हणजे ए टू डी एवढं ट्रॅव्हल आपण घेतलंय जेट प्लेनचा. ज्यावेळेस तो ए पॉइंटला आहे जेट प्लेन, तर त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन जो आहे ते 60 डिग्री आहे. आणि ज्यावेळेस जेट प्लेन डी पॉइंट पर्यंत जातं, तर त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन चेंज होऊन 30 डिग्री होतो. आणि ए टू डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 30 सेकंड्स लागतात. तर आपल्याला त्यांनी सांगितले स्पीड फाइंड आउट करा जेट प्लेनचा. तर आता आपण त्याच्यासाठी दोन ट्रायंगल कन्सिडर करू. तर इन ट्रायंगल एबीसी अँगल बी म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन इक्वल्स टू 60 डिग्री, अँगल ACB इक्वल्स टू 90 डिग्री. आता टॅन ऑफ अँगल ABC या ट्रायंगल मध्ये होईल टॅन इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, म्हणजे AC अपॉन BC. AC हाईट जेट प्लेनची जी आहे ती किती आहे 3600 इंटू रूट 3, म्हणजे AC 3600 रूट 3 अपॉन BC अननोन. टॅन 60 ची व्हॅल्यू असते रूट 3, मग रूट 3 BC इक्वल्स टू 3600 रूट 3 अपॉन रूट 3. मग आन्सर येतं रूट 3 कट BC इक्वल्स टू 3600 3600 मीटर. म्हणजे तुम्हाला BC ची व्हॅल्यू मिळाली आता इथं 3600 मीटर. आता वेगळा ट्रायंगल कन्सिडर करू आपण. हा झाला आता ट्रायंगल DBE. त्याच्यामध्ये अँगल चेंज होतो, अँगल ऑफ एलिव्हेशन किती होतो सांगितलं त्यांनी की अँगल ऑफ एलिव्हेशन चेंजेस टू 30 डिग्री. हे कधी होते 30 सेकंड्स नंतर, म्हणजे ए टू डी ला 30 सेकंड्स लागलेले ट्रॅव्हल व्हायला. मग आता जेट प्लेन कुठल्या पोझिशनला डी पोझिशनला आहे. मग टॅन 30 इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट डी अपॉन बीई. डी किती आहे 3600 रूट 3 अपॉन बीई. टॅन 30 ची व्हॅल्यू असते 1 अपॉन रूट 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन बीई इक्वल्स टू 3600 रूट 3 इंटू रूट 3 इक्वल्स टू 10,800 मीटर. मग आता तुम्हाला सीई म्हणजे काय, बीई मायनस बीसी. सीई इज इक्वल्स टू बीई मायनस बीसी. बीई 10,800 मीटर आला आणि बीसी आला 3600 मीटर. त्याचं सबट्रॅक्शन जर केलं तुम्हाला तर त्याचा आन्सर मिळेल 7200 मीटर. म्हणजे आपलं सीई मिळालं 7200. मग सीई जेवढं तेवढंच एडी आहे, कारण की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. मग एडी ची व्हॅल्यू आली 7200. डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल्स टू स्पीड. डिस्टन्स किती आहे 7200 अपॉन टाइम किती आहे 30 सेकंड्स. मग 0 0 कट, 3 2 6 कॅरी 1, 3 4 12, 3 0 0. म्हणजे तुम्हाला स्पीड आला जेट प्लेनचा 240 मीटर पर सेकंद. एका सेकंदात तो 240 ते प्लेन 240 मीटर जात, म्हणजे स्पीड आहे 240 मीटर पर सेकंड. ओके.